मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। मुंबईच्या दादर येथील सावरकर सभागृहावर मनसेचे विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्षांची बैठक। रेखा गुप्ता आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा दुपारी 12:35 रामलीला मैदानावर पार पडणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक एकाच मंचावर येण्याची शक्यता। माधव नेत्रालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी दोघांना निमंत्रण। नागपुरात 30 मार्चला होणार कार्यक्रम। अंजली दमानिया खोट्या माहितीच्या आधारे खोटं बोलत असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप। त्यांनी याबाबत ट्विट करत दमानिया खोटे आरोप करत असल्याचा केला होता दावा। उत्तर प्रदेशातील 75 तुरुंगांमधील 90,000 कैद्यांना विशेष पद्धतीनं महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याची संधी। उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासन प्रयागराजच्या संगमातून पवित्र पाणी आणून सर्व तुरुंगांमध्ये कैद्यांच्या स्नानाची व्यवस्था करत आहे। गंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात धोक्याचा इशारा। नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवाणू आढळल्याची माहिती। गुजरातमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या समर्थकांचा जल्लोष। गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळाल्याने समर्थकांनी लॉरेन्सचे पोस्टर झळकवत केला जल्लोष। अंबरनाथमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन। मोडी लिपीतील पत्र आणि शिवकालीन नाणी पाहण्याची ही संधी। आमदार किसन कथोरे, बालाजी किणीकर, तहसीलदार अमित पुरी यांची भेट। शिर्डीजवळच्या श्रीरामपूरमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक। लेझिम ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली मिरवणूक। सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी। अब्दुल सत्तार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण। पिंपरी चिंचवडमध्ये आर्या घारे या तरुणीकडून अनोख्या पद्धतीनं शिवजयंती साजरी। शिवजयंतीला डीजेवर नाचणाऱ्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराज नाचून नाही तर वाचून समजतील असा मोलाचा संदेश देत केली शिवजयंती साजरी। पैठण शहरातील नाराळा आणि गांगलवाडीमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य पालखी मिरवणूक। या पालखीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात शिवछत्रपतींचा जयघोष करत मोठ्या उत्साहात शिवप्रेमी सहभागी। परभणीत ऑटो चालक मालकांच्या वतीनं बस स्टँड परिसरात प्रवाशांसाठी खिचडी जिलेबीचं वाटप। शिवजयंती निमित्ताने प्रवाशांसाठी खिचडीचे वाटप। मालेगावात मुस्लिम बांधवांकडून शिवजयंती साजरी। माजी आमदार शेख आसिफ आणि समाजवादी पक्षाचे नेते मुस्तकीन डिग्निडी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। मनमाडमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या शिवकालीन किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती। गडकिल्ले साकारत शिवरायांना दिली अनोखी मानवंदना। हिंगोलीच्या सेनगाव शहरात शिवजयंतीनिमित्त रक्तदान। जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबिराचं आयोजन। रक्तदात्यांचा सत्कार करत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट। साताऱ्यात वेतनवाढीसाठी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन। आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन द्यावे। वेतनात दरवर्षी 10% वाढ करण्यात यावी, आंदोलकांची मागणी। चंद्रपूरमध्ये महाराष्ट्र आरोग्य मित्र संघटनेचे कर्मचारी बेमुदत संपावर। विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन। आमदार रोहित पाटलांनी भेट घेत दिला पाठिंबा। भराडी देवी अंगणेवाडी जत्रेची तयारी अंतिम टप्प्यात। आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी। भराडी देवीच्या दर्शनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची घेतली माहिती। बीडमधील आष्टी तालुक्यात फिरंगेश्वरी मातेचा यात्रा उत्सव। विविध जिल्ह्यातील महिलांनी कुस्तीचं मैदान गाजवलं। रत्नागिरीमध्ये कोकणाच्या बाजारपेठेत कोकणी मेवा दाखल। बाजारात ओले काजूगर दाखल।
ओल्या काजूगरांना ग्राहकांची विशेष पसंती. ओल्या काजूगरासाठी 1 किलोला मोजले जात आहेत 1200 रुपये. यावर्षी काजूगराचे उत्पादन कमी. या हंगामात ओला काजू गराचे आता दर चढेच राहणार. सांगलीमध्ये चक्क बॉडीगार्ड घेऊन आलेल्या बैलांची एंट्री. बैलांनी आणि मालकांनी 125 किलोमीटर पायी प्रवास करत देवीचे दर्शन घेऊन फेडले नवस. आंतरजिल्हा गुन्हेगाराला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक. पोलिसांनी घरफोडीचे 2 गुन्हे आणले उघडकीस. 14 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले निलंबित हेड कॉन्स्टेबल यांचा कारचा अपघात. या अपघातात पोलीस कर्मचारी दीपक सोनाळेकर यांचा जागीच मृत्यू. रत्नागिरीमधील लांजा शहरातील मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू. मात्र लांजा शहरातील सर्व्हिस रोडचं डांबरीकरण रखडलं. एप्रिलपर्यंत होणार डांबरीकरण. लांजा शहराची मात्र दुरावस्था. साताऱ्यातील चचे गावातील ऊस शेतात 4 बिबट्याचे पिल्ले आढळलेत. वन विभागाने पिल्लांना ताब्यात घेतले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात उच्च प्रतीचा मॅग्नीजची चोरी सुरू आहे. मॅग्नीज रॉयल्टी व्यतिरिक्त 7 टनपेक्षा जास्त ट्रक जात असताना पकडण्यात आले. अधिकारी स्वतःच्याच फायद्यासाठी ट्रकमध्ये अवैधरित्या मॅग्नीज भरत असल्याची चर्चा. ठाणे एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा. ठाणे आगारात 280 ते 300हून अधिक पदरिक्त. 150 चालक वाहक लिपिक मेकॅनिकची मूळ गावी बदली. बस बंद पडल्याने विद्यार्थिनी आणि महिला प्रवाशांचे हाल. लालपरी कालबाह्य झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न. राज्य परिवहन महामंडळ मात्र महिला सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचं चित्र स्पष्ट. धारावी पुनर्वसनातून 2022 नंतरची अतिक्रमणं बाद. डीआरपीची धारावी संदर्भात मोठी घोषणा. 2022 नंतरच्या अतिक्रमित घरांना पुनर्वसन योजनेचा लाभ नाही. राज्यात 1.5 महिन्यात स्वाईन फ्लूचे 52 रुग्ण. आरोग्य विभागाची चिंता वाढली. नागपुरात 12 तर मुंबईमध्ये 10 स्वाईन फ्लूचे रुग्ण. अमरावतीत जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला. पुण्यावरून गावी आलेल्या 65 वर्षीय नागरिकाला जीबीएसची लागण. रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. तुरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केली मोठ्या प्रमाणात लागवड. 2 महिन्यात तुरीचे दर क्विंटल मागे तब्बल 4,000 घसरलेत. हिंगोलीच्या कळमनुरीतील शिऊर साखर कारखाना प्रशासनाचा मनमानी कारभार. रोस्टर प्रमाणे ऊसतोड होत नसल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगाव येथे शासकीय रुग्णालयासमोर महामार्गावर गतिरोधक आणि दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताची शक्यता. रुग्णालय परिसरात योग्य दिशादर्शक फलक आणि गतिरोधक बसवण्याची ग्रामस्थांची मागणी. लोणावळ्यातील वाकसई गावचे ग्रामदैवत श्री वनोबा महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रींच्या पालखी मिरवणुकीचं आयोजन. सांगली जिल्ह्यात काही गावात पाणी टंचाई. अनेक गावांमध्ये पाण्यासाठी धावपळ सुरू. सांगली मिरजे सारख्या शहरांमध्ये अजून तरी पाण्यावरून स्फोटक स्थिती. अकोल्यात युवकाने फलकाद्वारे केली जनजागृती. वृक्ष संवर्धन, बेटी बचाव बेटी पढाव, पशुपक्षींची सुरक्षा असे अनेक उपक्रम. सुनील गोहर यांचा पुढाकार. रेल्वे स्टेशनवर जनजागृतीचे फलक हातात घेऊन नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीची केली जनजागृती. शिर्डीत येणाऱ्या भाविकांना हत्याराचे धाक दाखवून लुटीच्या घटना वाढत असल्याने पोलीस ॲक्शन मोडवर. या प्रकरणी आरोपींना अटक. कोयते, काडतुसे, एअरगनसह लाखोंचा मुद्देमाल जप्त. धुळ्यात ट्रॅव्हल्स बसला अचानक आग. सोनगीर दोंडाई रस्त्यावर बसचा आगीचा थरार. आगीत संपूर्ण बस जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. सुदैवाने जीवितहानी नाही. पैठणमधील आंतरवाडी खांडी या ठिकाणी फ्रीजचा स्फोट. घरातील साहित्यांचं नुकसान. या आगीमध्ये संसारोपयोगी वस्तू जळून खाक. यवतमाळमध्ये अवैधपणे रेतीची मोठ्या प्रमाणावर तस्करी सर्रासपणे सुरू. 2 ट्रॅक्टर महसूल विभागाने केले जप्त.
चंद्रपूरमधील वन विभागाने वन जमिनीवर अतिक्रमण तगड्या बंदोबस्तात सिंदेवाही वन विभागाची कारवाई दरम्यान शेताच्या बांधाचे धुरे पूर्णपणे नष्ट अतिक्रमण धारकांची हिंमत बळावली। यवतमाळमधील वणी पोलिसांनी केली 1 लाख रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त। या प्रकरणी आता एका आरोपीला अटक। उल्हासनगर क्राईम ब्रांचचे केली 2 सराई चोरट्यांना अटक। हे चोरटे एका चोरीच्या रिक्षातून फिरत असल्याची माहिती। या प्रकरणी आता चोरी केलेली रिक्षा आणि इतर मुद्देमाल जप्त। जालन्यात अवैध वाळू उपशावर अंबड पोलिसांची कारवाई। 2,35,24,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। अंबड पोलिसांची कारवाई। काल कुंभमेळ्यात 1,10,00,000 भाविकांचं स्नान। पाकिस्तानातून कुंभची चुकीची माहिती देणारे व्हिडिओ व्हायरल। पोलिसांची सोशल साइट्सवर कारवाई सुरू। महाकुंभसाठी 26 फेब्रुवारीपर्यंत 13,000 रेल्वे गाड्या चालवण्याचं नियोजन। महाकुंभसाठी आतापर्यंत 12,500हून अधिक रेल्वे गाड्या धावल्यात। 18 लाखांहून अधिक प्रवाशांचा रेल्वेने प्रवास। ठाकरेंच्या शिवसेनेचे शिष्टमंडळ मध्य रेल्वे महाप्रबंधकांची भेट घेणार। पॅसेंजर ट्रेनच्या मागणीसाठी पुनश्च एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचे शिष्टमंडळ घेणार भेट। वाढवण बंदरासाठी 21,000 कोटींचा करार। NMDC बंदर प्राधिकरणात सामंजस्य करार। वाढवण बंदर उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात। मोठी बातमी समोर येते। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसांना माहिती आहेत। हत्या झाली त्या दरम्यानच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे CDR काढा अशी मागणी आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे। परळीतील महादेव मुंडे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।